अकोला जिल्ह्यात पसंतीचं कपाशीचं बियाणं मिळवण्यासाठी कृषी केंद्रांवर रांगा लागत आहेत। यातच अकोट तालुक्यात कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत भरारी पथकाने 75,000 रुपयांचं बोगस बियाणं जप्त करून विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत। त्यानुसार जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासण्या केल्या जात आहेत। कृषी विभागाच्या पथकांनी अकोट तालुक्यातील उमरा इथं टाकलेल्या छाप्यात 75,000 रुपयांचे बोगस बियाणे जप्त केले। अकोट तालुक्यातील उमरा येथील निर्मला दिलीपसिंग तोमर यांच्या शेतातील मोडकळीस आलेल्या घरात बोगस बियाणे असल्याची गुप्त माहिती जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे तिथे छापा टाकण्यात आला। या छाप्यात बोगस कापूस बियाणांची 75,200 रुपयांची एकूण 47 पाकिटं जप्त करण्यात आली।